प्रणाम. एरवी मी अशा तऱ्हेचा मुद्दा तुमच्या समोर मांडताना असं म्हटलं असतं कदाचित की मी एक गौप्यस्फोट करतोय आणि तुम्ही थोडं लक्ष अधिक अवधानाने. आता मायामुळे बरेच नवीन शब्द कळत आहेत. बरेच लोक मला म्हणतात की अनेक मराठी शब्दांना प्रतिशब्द काय आहेत हे आम्हाला तुमच्यामुळे कळतं. पण त्याचं एक रहस्य असं आहे की पर्याय शब्दकोश नावाचा एक जवळजवळ 700-800 पानाचा ग्रंथ आहे. तर मी सगळे कोश पाठ केलेले आहेत, पूर्वीपासून पाठ करत आलो. परत परत दरवर्षी एकदा सगळा कोश मी वाचून माझी स्वतःची रिपिटेशन. तर पर्याय शब्दकोश नावाचा एक सुंदर कोश आहे. त्याच्यामध्ये एकेका मराठी शब्दाला 8-8, 10-10 सुद्धा पर्याय शब्द दिलेले आहेत. त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा एकाला एक लिहिण्यात तर खूपच होतं पूर्वी. माहिती स्टाईलच होतं की एका शब्दाला अनेक पर्यायी शब्द देणं. बोलताना मी देतो, याचं श्रेय त्या पर्याय शब्दकोशाला आहे. समांतर शब्दकोश म्हणून पण एक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गड, धड, मड, धड वगैरे असं जे सगळं असं अशी लावलेले दिसत. तो समांतर कोश खरं म्हणजे प्रत्येक कवीच्या घरात असला पाहिजे. 5 मिनिटात तुम्ही चारोळ्या वगैरे करू शकता अक्षरशः. वाचायचं करायचं. स्लोगन्स, मी अक्षरशः शेकडो स्लोगन्स निर्णय पक्षांना लिहून देतो किंवा उमेदवारांना लिहून देतो. त्यावेळेला तो शेवटचं अक्षर एकमेकाशी जोडणारा जो एक कोश आहे माझ्याकडे, ज्याच्यामध्ये 1000 एक आहेत अशा तऱ्हेचे जोडलेले शब्द की तुम्हाला ते वापरता येतात, त्याचा उपयोग करतो. हे कोश पाठ पाहिजे, शब्दकोश पण पाठ पाहिजे. व्हॉट एव्हर. मी वेगळ्याच ठिकाणी गेलो. आपला मूळ मुद्दा होता की गौप्यस्फोट मी म्हटलं असतं, ते आज काही म्हणत नाही. याचं कारण आता माझ्या असं लक्षात येतलंय की ही बातमी गुप्त नाही राहिलेली आणि तिची वाच्यता तर झालीच आहे. पण खुद्द महाआघाडीतल्या नेत्यांनी देखील हळूहळू आपसात चर्चा करायला केली, इतरांची पण करतात. माझ्याशी पण एक दोघं जण म्हणाले की तुम्ही म्हणतात त्यात आम्हाला काय असं घडलं तर आश्चर्य वाटणार नाही आणि असं घडेल असंही आम्ही एक प्रकारे गृहीत धरलंय. ते काय माहितीये का की उद्धव ठाकरे आता इतकं तीव्र बोलतायत, मोदी शहांविषयी बोलतायत, फडणवीस, शिंदे, अजितदादा यांच्याविषयी अत्यंत गलिच्छ, शिव्याळ, असभ्य, अभद्र, अशोभनीय असं बोलतायत. पण अशाच तऱ्हेने असं बोललं म्हणून पुढे पॅचअप साठी काय परिणाम होतो असं काही नसतं. अजितदादांनी काय कमी शिवीगाळ केली होती की अगदी शिंद्यांना सुद्धा ज्यावेळेला शिंदे फुटले आणि महाआघाडी सरकार पडलं त्यावेळेस सगळ्यात शिव्या देण्यात आघाडीवर ठाकरेंच्या पेक्षा जास्त अजितदादा होते शिंद्यांना शिव्या देण्यामध्ये. तेच त्यांचे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात गेले कालांतराने. लोक विसरतात किंवा विसरावं लागतं जबरदस्तीने. तसं आता उद्धव ठाकरे काही बोलत असले तरी लोकांमध्ये, राजकीय वर्तुळामध्ये असं बोललं जात आहे आणि गृहीत धरलं जात आहे. बोललं जात आहे या शब्दाला मी नाही फारसा महत्व देत. गॉसिप नाहीये, पण लोक सिरियसली म्हणतायत की लोकसभा निवडणुकीमध्ये जो दारुण पराभव हा इंडियाचा होणार आधी आणि त्याचबरोबर तो महाआघाडीचा पण होणार. त्यामुळे त्यानंतर उद्धव ठाकरे हे मोदींना शरण जाणार आणि त्यांना विनंती करणार की आधी त्यांची कंडिशन अशी होती याच्या आधी पण त्यांनी प्रयत्न केलेले आहेत की शिंदेना मुख्यमंत्री ठेवू नका किंवा शिंद्यांच्या शिवाय बाकीच्यांना घेऊन आम्ही हे करायला तयार आहोत. पण आता शिंदे मुख्यमंत्री राहिले तरी हरकत नाही. आदित्यला फक्त मंत्रिमंडळात घ्या, आणखी आमचे काही लोक घ्या आणि ज्याप्रमाणे अजितदादाने अकोमोडेट केलंय तुम्ही आणि हे केलंय त्याप्रमाणे आमचे लोक अकोमोडेट करा महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रात जमलं तर एखादा करा, आलाच निवडून तर. आता तर असे उद्धवची अवस्था की 1 किंवा 2 तरी येतात की नाही अशी शंका वाटण्यापर्यंत पाळी आलेली आहे. याचं कारण जर मोदी ज्या ताडाख्याने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करतायत त्याच्यामध्ये जर 42-45 पर्यंत गेले तर 3 जागांमध्ये कोणाला काय मिळणार आहे? काँग्रेसलाच 1 मिळेल, 2 मिळतील, तर 3 किंवा 4 जागा मिळणार असतील तर राष्ट्रवादीला एखादी मिळेल, यांच्या वाट्याला काय अशीच एखाद दुसरी येईल. पण व्हॉट एव्हर इट इज. पण आता तुम्हाला कदाचित असं वाटेल, तुम्ही सर्वसामान्य माणसापर्यंत या बातम्या पोहोचत नाहीत, त्यामुळे त्याला असं वाटतं काय सांगताय हो तुम्ही, असं कसं शक्य आहे, किती शिवी देत आहेत. कुत्र कमी भुंकतं पिसाळलेलं, इतके ते भुंकतायत, चावतायत मोदी शहांना, फडणवीसांना. ते कसे काय जातील त्यांच्याबरोबर? पण अजितदादा गेलेले पाहिले ना तुम्ही. आणि असा विचार केला तर अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदे ज्या वेळेला
शिवसेनेत होते तेव्हा त्यांनी फडणवीसांवर टीका केलेली आहे, मोदी शहांवर पण टीका केलेली आहे. जुने व्हिडिओ कोणी कोणाचे काढायचे नाही, पाहायचे नाही, असंच आहे खरं ते. तर गौप्यस्फोट नाहीये, पण असं गॉसिप पण नाहीये, पण अशी सिरियसली चर्चा आहे आणि लोक असं गृहीत धरून चाललेत, इव्हन शरद पवार सुद्धा, की लोकसभा निवडणुकीमध्ये जर दारुण पराभव इंडिया आघाडीचा झाला आणि होणार, आणि महाराष्ट्रामध्ये पण 48 पैकी जर 42 म्हणजे गेल्या वेळेचा क्रमांक जरी कायम राहिला आणि 6 फक्त विरोधकांना मिळाल्या किंवा तो वाढला, कारण आता मोदींनी नेटच लावलाय, इथल्या स्थानिक नेतृत्वाला ओव्हरटेक करून ते 30 सभा घेत आहेत, ते पूर्ण मोदीमय करून टाकतायत महाराष्ट्र. त्यामुळे जर चमत्कार घडणार असतो तर लक्षात ठेवा की उद्धव ठाकरे शरण जाणार. आता तुम्ही म्हणाल भाजपच येणार का? हो, तोही मुद्दा आता सांगून टाकतो. भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरे यांना महायुतीत घ्यायला तयार आहे, प्रोव्हायडेड ते एकनाथ शिंदे यांच्या पदाला आणि संघटनात्मक अस्तित्वाला आक्षेप घेत नाहीत आणि तो उद्धव ठाकरे न घेता सामील होतील. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.